पिंपरी चिंचवडमध्ये जीपीएसचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका कामाला लागली। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक। पिंपरी चिंचवडमध्ये पिकअप वाहनाची अनेक वाहनांना धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची माहिती। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेल्या शिवकालीन वाघनखांचा अवधी संपला। शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी। पुढील काळात ही वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार। नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4892 रुपयांच्या हमीभावानं सोयाबीनची खरेदी होणार। नांदेडच्या बाजारात हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1000ची घसरण। सध्या राज्यातील हळदीची आवक वाढल्यामुळे दर घसरले। हळदीचा भाव 14500 वरून 13400। नालासोपाऱ्यात डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरील 41 इमारतींवर आज पुन्हा तोडक कारवाई सुरू। 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती वसई विरार महापालिकेकडून भुईसपाट। पालखी महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा। आमदार विजय शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्री अजित पवारांचे आदेश। हडपसर सासवड जेजुरी रस्त्याच्या कामांवरून अपघातांच्या प्रकरणात वाढ।